नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण टॉपिक वाईज स्टडी करणार आहोत. आज आपण काळ, काम आणि वेग या चॅप्टरचा पार्ट 6 पाहणार आहोत. तो खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे समजावून सांगितला आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. ए आणि बी अनुक्रमे 45 दिवस आणि 40 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली, पण काही काळानंतर एक काम सोडून गेला आणि उरलेले काम बी ने 23 दिवसात पूर्ण केले, तर ए किती दिवसांनी काम सोडून गेला? दिवसात करतोय, 45 दिवसात करतोय आणि बी तेच काम किती दिवसात करतोय? 40 दिवसात करतोय. त्यानंतर इथे काय सांगितलंय? ए आणि बी हे काय करणार आहेत? दोघे एकत्र काम करणार आहेत काही काळासाठी आणि इथून काय जाणार आहे? बी ए काय जाणार आहे? सोडून जाणार आहे. सोडून गेल्यानंतर बी इथून काय करणार आहे? तो एकटा काम किती दिवसात? 23 दिवसात त्याने काय केले? पूर्ण केले काम. म्हणजेच बीचं 23 दिवसाचं काम काय होईल? बीचे 23 दिवसाचे काम 23 गुणुले 1/14 हे काय झालं? बीचं 23 दिवसाचं काम म्हणजेच काय येईल? 23 भागिले 40. आता शिल्लक काय काम असणार आहे? जे काम शिल्लक असणार आहे ते ए आणि बी या दोघांनी मिळून केलेलं असणार आहे. तर ए आणि बीचे एकत्र काम काय असणार आहे? 1 - 23 डिवायडेड बाय 40 म्हणजेच काय? 17 डिवायडेड बाय 40 हे झालं ए आणि बीचे काम. तर आता ए आणि बी काय करतोय? ए प्लस बी एक काम कसं काढतोय आपण? 1 डिवायडेड बाय 1/45 प्लस 1 डिवायडेड बाय 1/40 हेच कसं येणार? 1 डिवायडेड बाय 45 यांचा काय होणार? तिरकस गुणाकार 45 प्लस 40 डिवायडेड बाय 45 इंटू 40 हेच आपण कसं लिहितोय? 45 हे डिनॉमिनेटरला आहे, वरती काय जाईल? न्यूमरेटरला आणि हे 85 होईल. तर हे काय झाले? ए आणि बीचे एक काम झाले हे. म्हणजेच आता उरलेले काम ए आणि बीचे हे एकत्र काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील हे बघायचं आहे. 17 डिवायडेड बाय 15 एवढं काम करायला ए आणि बीला किती दिवस लागतील? तर ए प्लस बीचे 17 डिवायडेड बाय 14 काम म्हणजेच काय येईल हे? 17 डिवायडेड बाय 40 इंटू 45 इंटू 40 डिवायडेड बाय 85 म्हणजेच काय आले? 9 दिवस काय आले? ए आणि बीने काय केले? एकत्र काम केले. म्हणजेच काय? ए किती दिवसांनी सोडून गेलाय? मग 9 दिवसांनी ए काय केलंय? ते काम सोडून गेलाय. हे उत्तर असेल आपलं 9 दिवस. एने 9 दिवसांनी काय केले? काम सोडलेले. प्रश्न क्रमांक 27. जर एक पुरुष, 2 स्त्रिया किंवा 3 मुले एक काम 44 दिवसात पूर्ण करू शकतात, तर एक पुरुष, एक स्त्री आणि एक मुलगा मिळून ते काम किती दिवसात करतील? आता एक पुरुष किती दिवसात दिले? 44 दिवसात. 2 स्त्रिया किती दिवसात दिले? 44 दिवसात. म्हणजेच काय? आता एक स्त्री कसं होईल? 1/44 इंटू 2 होईल. त्यानंतर काय दिले? 3 मुले किंवा 3 मुले हे पण काय करणार आहेत? 44 दिवसातच काम पूर्ण करणार आहेत. म्हणजेच एक मुलगा कसं होईल? एक मुलगा 1 डिवायडेड बाय 3 इंटू 44. आता तर तिघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील असं विचारले. तो पुरुष प्लस स्त्री आणि तो मुलगा. तर कसं काढणार? 1 डिवायडेड बाय 1/44 एक पुरुष करतोय प्लस एक स्त्री किती करता? 1/44 इंटू 2 प्लस एक मुलगा किती करतोय? 1 डिवायडेड बाय 3 इंटू 44. आता याचा लसावी काय घ्यायचा?
तर हे सोल्व करायचं. लसावी काय घ्यायचा 44 × 2 × 3 घ्यायचा. तर कसं होईल 1 डिवायडेड बाय 44 × 2 × 3 इंटू काय होईल हे 1/44 होईल. प्लस परत आले 44 × 2 × 3 इंटू हे हा पूर्ण येणार 1/44 × 2. तसेच 44 × 2 × 3 इंटू 1/3 × 44 येणार. आणि होल ब्रॅकेटला काय होणार ह्या लसावीनं आपण काय करतोय डिवाइड करतोय. तर आता हे 44 कॅन्सल झालं. म्हणजेच काय येणार 1 डिवायडेड बाय काय येणार 2 × 3 काय होणार आहे 6 प्लस हे 44 कॅन्सल झालं, हे 44 हे 2 कॅन्सल झालं, राहिलं काय 3 प्लस हे 44 3 कॅन्सल झालं 2 राहिले आणि डिवाइड काय होणार आहे 44 × 2 × 3. आता हे डिनॉमिनेटरला आहे, वरती आपण न्यूमरेटरला घेणार 44 × 2 × 3 डिवायडेड बाय 6 + 3 9 9 + 2 11 11 चोक 44 4 2 8 8 3 24 24 दिवसात ते काम एक पुरुष एक स्त्री आणि एक मुलगा असे मिळून ते 24 दिवसात काम काय करतील पूर्ण करतील. क्रमांक 30 माणसांच्या एका गटाने एक काम 10 दिवसात पूर्ण करण्याचे ठरवले, परंतु त्यापैकी 5 जण गैरहजर राहिले. तर उरलेल्या माणसाने ते काम 12 दिवसात पूर्ण केले, तर सुरुवातीला त्या गटात किती माणसे होती? तर सुरुवातीला माणसे आपण एक्स असं समजूया. एक्स होती. तर माणसांच्या एका गटाने 10 दिवसात पूर्ण करायचं होतं त्यांना ते काम. म्हणजेच एक्स M1 D1 M2 D2 हा फॉर्म्युला यूज करूया. M1 म्हणजे काय तर 10 दिवसात पूर्ण करायचं होतं एक्स माणसे एवढं काम. एक्स माणसे आणि 10 दिवस. तर M2 काय असेल 5 जण काय झाले गैरहजर राहिले. म्हणजेच काय सुरुवातीला माणसे होती एक्स, नंतर 5 जण काय झाले गैरहजर राहिल्यामुळे काय होणार आहे एक्स - 5 एवढी माणसं राहिली. तर ते काम त्याने काय केलं D2 काय येणार 12 दिवसात काय केलं पूर्ण केलं. 10x = 12x - 60 म्हणजेच काय येणार 12x - 10x = 60 म्हणजे x काय येणार 60 डिवायडेड बाय 2 म्हणजे x काय आलं 30. सुरुवातीला माणसे किती होती 30 माणसे काय होती सुरुवातीला त्या गटात होती. एका बिल्डरने 40 दिवसात फार्म हाऊस बांधण्याचे ठरवले. त्याने सुरुवातीला 100 माणसे कामावर लावली आणि 35 दिवसानंतर आणखी 100 माणसे वाढवली. त्यामुळे काम वेळेत पूर्ण झाले. जर त्याने जादा माणसे लावली नसती तर ते काम नियोजित वेळेपेक्षा किती दिवस उशिरा पूर्ण झाले असते? तर 40 दिवस ते काय करणार आहेत काम पूर्ण करायचं त्यांनी ठरवले. 35 दिवस काय केले 35 दिवस 100 माणसे काय केलेत काम केलेत. 100 माणसांनी 35 दिवस काम केले. तर राहिलेले 5 दिवस म्हणजे 40 वजा 35 5 दिवस किती 100 + 100 अजून 100 माणसे घेतलेत म्हणजे 200 माणसांनी 5 दिवसात काम संपवले. तर इथे काय विचारले जर त्याने जादा माणसे लावली नसती म्हणजे फक्त 100च माणसे एवढे काम करणार असते. म्हणजेच 200 माणसे जर 5 दिवस काम करतात 100 + 100 200 5 दिवस काम करतात तर जादा माणसे लावली नसती म्हणजे 100 माणसांनी किती दिवस 100 माणसांना किती दिवस लागेल? तर काय येणार आहे उत्तर 200 × 5 डिवायडेड बाय 100 म्हणजेच किती 10 दिवस लागतील. 100 माणसांना 10 दिवस लागतील म्हणजेच एक्स्ट्रा किती दिवस लागतील 10 वजा 5 दिवस काय लागतील उशिरा काम पूर्ण होईल. अशा भरपूर प्रश्नांच्या सरावासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.